प्रभाग क्रमांक 7 मध्ये पप्पूदादा कोळेकरांना वाढता प्रतिसाद. वंचित बहुजन आघाडीला मानणाऱ्या मतदारांचा होणार पप्पू कोळेकर यांना फायदा. वॉर्ड नंबर 7 मधून राष्ट्रीय समाज पक्षाचे व वंचित आघाडीचे अधिकृत उमेदवार पप्पूदादा कोळेकर यांना नागरिकांकडून वाढता प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. प्रभाग क्रमांक 7 मध्ये वंचित आघाडीला मानणारा बहुसंख्य मतदार वर्ग असल्यामुळे याचा निश्चितच फायदा पप्पूदादा कोळेकर यांना होणार असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. त्यांच्या आतापर्यंतच्या जनसंपर्कातून आणि लोकप्रियतेत झालेल्या वाढीमुळे विजय त्यांचाच होईल असा विश्वास अनेक मतदार व्यक्त करत आहेत. आज सकाळी सिद्धिविनायक कॅन्सर हॉस्पिटल मागील परिसरात आयप्पा स्वामी मंदिर ते परमशेट्टी हॉस्पिटल या मार्गावर पप्पूदादा कोळेकर यांनी प्रचार फेरी काढली. या प्रचार फेरीदरम्यान नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत त्याचे स्वागत केले. प्रचारादरम्यान त्यांनी नागरिकांशी संवाद साधत स्थानिक प्रश्न, विकास कामे व मूलभूत सुविधांबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. या प्रचार फेरीमुळे प्रभागात निवडणुकीचे वातावरण अधिकच तापले आहे. नमस्कार, मी आकाराम उर्फ पप्पू कोळेकर प्रभाग क्रमांक 7 मधून निवडणूक लढवत आहे. तरी या प्रभाग क्रमांक 7 मधील अनेक समस्या आहेत. समतानगर असतील, माणिकनगर असतील, झाडीबाग परिसर असेल, दिल्लीमधील कैकाडी किल्ला असेल, सांगली वेस असेल आणि खनबाग असेल, अशा अनेक भागातील समस्यांसाठी मी या प्रभागातून इलेक्शन लढवत आहे. आणि जनतेचा मला अतिशय मोठ्या प्रमाणात पाठबळ मिळत आहे. आणि मला ठाम विश्वास आहे ही इलेक्शन आता माझ्या हातात राहिलेली नसून ही इलेक्शन ही जनतेने हातात घेतलेली आहे आणि माझा विजय हा नक्की आहे एवढा मी विश्वास देतो. आणि सर्व जनतेला मी आवाहन करतो, माझ्या पाठीशी ठामपणे राहून माझ्या लिफाफा या चिन्हासमोरील बटन दाबून मला प्रचंड मतांनी निवडून द्यावं आणि एकदा कामं करायची संधी द्यावी.